नमस्ते विद्यार्थी मित्र, विभाग 2 भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत। आपण अभ्यास करत आहोत विभाग 2 सेमिस्टर क्रमांक 4 आणि पेपर क्रमांक 6 ॲग्रिकल्चरल जिओग्राफी कृषी भूगोल। कृषी भूगोलामध्ये एकूण 4 टॉपिक्स आहेत। त्यातला पहिला टॉपिक आपला संपलेला आहे, दुसरा टॉपिक आपला चालू आहे। दुसऱ्या टॉपिकमध्ये आतापर्यंत आपण कृषी पद्धती किंवा कृषीचे प्रकार पाहिलेले आहेत आणि व्हॉन यांचा कृषी भूमी उपयोजन सिद्धांत हा आपण पाहत आहोत। कृषीच्या पद्धतीमध्ये मुख्य 2 पद्धती आहेत किंवा 2 मुख्य प्रकार आहेत, उदरनिर्वाहाची शेती आणि व्यापारी शेती। उदरनिर्वाहाच्या शेतीचे 3 प्रकार आणि व्यापारी शेतीचे 4 प्रकार हे आपण पाठीमागच्या तासाला सविस्तर पाहिलेले आहे। भूमी उपयोजनाचा अर्थ पाहिला, व्हॉन यांनी मांडलेला भूमी उपयोजन सिद्धांताची पार्श्वभूमी बघितली। याच्यामध्ये आपल्याला असं समजलं की व्हॉन यांनी मांडलेला जो सिद्धांत आहे तो आर्थिक खंडावरती अवलंबून आहे। बाजारपेठेपासून जसजसं अंतर वाढत जाईल तसतसं जमिनीचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो, हे व्हॉन यांनी स्पष्ट केलेलं होतं। कारण वाहतुकीचा येणारा खर्च हा घटक फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडतो आणि त्यानुसार जमिनीचा वापर वाहतुकीच्या खर्चाला अनुसरून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होत असलेला आपल्याला पाहावयास। व्हॉन यांनी असं स्पष्ट केलं की जी एकमेव बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेच्या सभोवतालचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी शेती केली जाते आणि ही शेतीचे बाजारपेठेच्या सभोवती असणारे वर्तुळाकार पट्ट्यामध्ये किंवा समकेंद्री वर्तुळाकार विभागामध्ये जमिनीचा वापर शेतकरी वेगवेगळ्या पिकांसाठी किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी करतात। हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आर्थिक खंड स्पष्ट केला। आर्थिक खंड म्हणजे शेतकऱ्याला मिळणारा नफा। शेतकऱ्याला मिळणारा नफा वाहतूक खर्चावरती अवलंबून असतो। वाहतुकीचा खर्च जास्त की शेतकऱ्याला मिळणारा नफा कमी, वाहतुकीचा खर्च कमी, शेतकऱ्याला मिळणारा नफा जास्त। हे असा सर्वसाधारण वाहतुकीच्या खर्चावरती आधारित असणारा हा सिद्धांत व्हॉन यांनी 1826 मध्ये मांडलेला होता। आणि हा मांडण्यापूर्वी त्यांनी काही गृहीतके निश्चित केलेली होती। कोणती गृहीतके की ज्या गृहीतकावरती हा सिद्धांत आधारलेला आहे त्याला अझम्पशन्स म्हणतो, की एखादा विस्तृत प्रदेश तो पूर्णपणे एकाकी असला पाहिजे किंवा एकाकी आहे, त्याचा इतर जगातील कोणत्याही प्रदेशाशी सहसंबंध नाही। दुसरं, ह्या एकाकी प्रदेशामध्ये एकमेव शहर आहे मध्यवर्ती भागामध्ये आणि हे शहरच बाजारपेठेचं एक केंद्र आहे। या शहराच्या सभोवतालच्या प्रदेशामध्ये जी शेती केली जाते त्या शेतीतून उत्पादित होणारा माल केवळ याच बाजारपेठेमध्ये पाठविला जातो आणि या बाजारपेठेमध्ये इतर कोणत्याही प्रदेशातून कृषी माल पाठविला जात नाही। फक्त या शहराच्या सभोवतालचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशातूनच या बाजारपेठेमध्ये कृषी मालाची विक्री केली जाते। त्यानंतरचं अझम्पशन्स किंवा गृहीतक प्राकृतिक पर्यावरणाची स्थिती एकजिन्सी आहे। म्हणजे शहरापासून जसं आपण दूर जावं, जेवढा तो एकाकी प्रदेश आहे त्या संपूर्ण एकाकी प्रदेशामध्ये प्राकृतिक पर्यावरणाची स्थिती एकसारखी आहे। आता या शहराच्या सभोवतालच्या प्रदेशामध्ये जे शेतकरी राहतात त्या शेतकऱ्यांचा हेतू स्पष्ट आहे, जास्तीत जास्त नफा मिळवणे हा त्यांचा हेतू आहे, की शेतीतून जास्तीत जास्त आपल्याला नफा मिळवला पाहिजे हा त्यांचा हेतू आहे। आणि हा जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी ते शेतीमध्ये बदल करण्यासाठी समर्थ असतात। आता व्हॉन यांनी 1826 मध्ये हा सिद्धांत मांडला। त्यावेळी वाहतुकीच्या साधनामध्ये प्रगती झालेली नव्हती। एकमेव वाहतुकीचे साधन होतं आणि ते म्हणजे घोडागाडी। जे घोडागाडी एकमेव वाहतुकीचं साधन गृहीत धरून त्यांनी हा सिद्धांत मांडला। आणि
वाहतूक खर्च हा अंतरावरती आधारित असतो. अर्थातच अगदी अंतर वाढलं की वाहतुकीचा खर्च वाढला. वाहतुकीचा खर्च वाढला की शेतकऱ्याला मिळणारा नफा किंवा आर्थिक खंड कमी होतो. जे असे एकूण 6-7 गृहीतके फांतोनी यांनी मांडलेली आहेत. आता त्यांचा आपण सिद्धांत पाहू. जी तुम्हाला स्क्रीनवरती जी आकृती दिसते ते फांतोनन यांचा कृषी भूमी उपयोजनाचा सिद्धांत त्यांनी समकेंद्री वर्तुळाकार पट्ट्यामध्ये स्पष्ट केलेला आहे. पण या आकृतीचे 2 भाग केलेले आहेत. एक पहिला भाग जो आहे तो आयसोलेटेड स्टेट आणि दुसरा जो भाग आहे तो मॉडिफाईड कंडिशन. म्हणजे पूर्वी जो मूळ सिद्धांत त्यांनी मांडलेला होता तो आयसोलेटेड स्टेटचा, एकाकी प्रदेशाचा, आणि त्यानंतर जो दुसरा सिद्धांत त्यांनी लगेच त्याच्यामध्ये सुधारणा केली, पहिल्या सिद्धांतामध्ये सुधारणा केली आणि मग शेत जमिनीचा वापर कोणत्या पट्ट्यामध्ये किंवा कशा पट्ट्यामध्ये होतो हे त्यांनी स्पष्ट करण्यासाठी मॉडिफाईड कंडिशन्स किंवा सिद्धांतातील बदल ते नंतर स्पष्ट केलेले. आपण आता 1 बाय 1 पाहू. पहिला, फांतोनेन यांचं मत असं होतं की एकाकी प्रदेश आहे आणि या प्रदेशाच्या मध्यवर्ती भागामध्ये एकमेव शहर आहे आणि तीच कृषी मालाची बाजारपेठ आहे. या आकृतीमध्ये अगदी सेंटरला गोल सर्कल दिसते, गोल दिसते, तुम्हाला वर्तुळ दिसते, तेच शहर आहे, तेच बाजारपेठेचं केंद्र आहे. आणि त्याच्या सभोवती लेफ्ट साईडला अर्धवर्तुळाकार पट्ट्यामध्ये जमिनीचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केलेला आपल्याला आढळतो. फक्त आता तुम्ही लेफ्ट साईडची आकृती पहा. याचे एकूण 6 विभाग फांतोनेन यांनी तयार केलेले आहेत. पहिला विभाग आहे तो बाग शेती व दूध उत्पादन यासाठी तेथील जमिनीचा वापर केला जातो. त्याच्यानंतरचा जो दुसरा विभाग आहे त्या विभागामध्ये इंधन लाकूड म्हणजे इंधनासाठी आवश्यक असणारं लाकडाचं उत्पादन घेतलं जातं. तिसरा जो विभाग आहे त्या ठिकाणी पिकांची लागवड केली जाते. चौथा जो विभाग आहे तो पिके, पुरणे आणि पडीक जमिनीचं क्षेत्र, म्हणजे अशा प्रकारचा तो चौथा विभाग आहे. पाचवा विभाग जो आहे तो 3 शेती पद्धती म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि 6वा जो आहे तो पशुपालन असं म्हटलं. म्हणजे असे 6 विभाग समकेंद्री वर्तुळाकार पट्ट्यामध्ये तयार झालेले असतात किंवा तयार झालेले आहेत आणि प्रत्येक पट्ट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाचं उत्पादन घेतलं जातं किंवा प्रत्येक पट्ट्यामधील जमीन ही वेगवेगळ्या पिकांसाठी वापरली जाते. आता आपण पाहू हे पट्टे का तयार होतात आणि त्या ठिकाणी कोणत्या पिकाचं उत्पादन घेतलं जातं, या 2 गोष्टी आपण पाहणार आहोत. तर शहराच्या अगदी जवळ असणारा भाग जो आहे तो बाग शेती व दूध उत्पादनासाठी तेथील जमिनीचा वापर केला जातो. आता पहा, बाग शेती आणि दूध उत्पादन विशेषतः या पट्ट्यामध्ये शहराच्या जवळच्या किंवा शहराच्या सभोवतालच्या प्रदेशामध्ये विशेषतः नाशवंत मालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलेलं आपल्याला आढळतं. नाशवंत माल. आता नाशवंत मालामध्ये कोणकोणत्या कृषी मालाचा समावेश होतो? तर दूध हे नाशवंत आहे. भाजीपाला हा सुद्धा नाशवंत आहे, बरोबर. जे दूध असेल किंवा भाजीपाला असेल यासारख्या पदार्थांचे की जे पदार्थ नाशवंत स्वरूपाचे आहेत अशा कृषी मालाचं उत्पादन शहराच्या जवळच्या पट्ट्यामध्ये केलेलं आढळतं. आता या पट्ट्याचं वैशिष्ट्य काय आहे तर येथे जलद वाहतुकीच्या साधनांचा अभाव आढळतो, पहिला भाग. त्याचबरोबर इथं शीतगृहाच्या सोयी अस्तित्वात असत नाहीत. त्यामुळं शेतीतून उत्पादित होणारा माल लवकरात लवकर बाजारपेठेमध्ये पाठवावा लागतो. यासाठी बाजारपेठ आणि शेत जमीन यांच्यामधील अंतर कमी असतं. म्हणजे सर्वात कमी अंतरावरती शहरापासून किंवा बाजारपेठेपासून आपण जर दूर जाऊ लागलो
तर कमीत कमी अंतरावरती किंवा सर्वात जवळच्या अंतरावरती नाशवंत स्वरूपाच्या मालाचं उत्पादन घेतलं जातं की ज्यामध्ये दूध आणि भाजीपाला यांचा समावेश होतो. दुसरा जो विभाग आहे तो इंधन आणि म्हणजे इंधन म्हणून लाकडाचे उत्पादन केले जाते दुसऱ्या विभागामध्ये. आता पहा, पांतून यांनी जो सिद्धांत मांडला तो सिद्धांत 1826 मध्ये मांडला. त्या काळामध्ये अन्न शिजविण्यासाठी लाकडाचा इंधन म्हणून वापर केला जात होता. सर्वत्र लाकूड हे एक इंधन आहे किंवा इंधन म्हणूनच त्याचा वापर अन्न शिजवण्यासाठी केला जात होता. अलीकडे वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागले. आपण गॅसचा वापर करतो, वेगवेगळ्या प्रकारचे गॅस अन्न शिजवण्यासाठी, LPG गॅस असेल किंवा CNG गॅस असेल किंवा इतर कुठलेही आपण जे घरगुती गॅस वापरतो अन्न शिजवण्यासाठी. आता अलीकडे नवीन तंत्रज्ञानाचा विकास होऊन आपण इलेक्ट्रिक शेगडीवरती सुद्धा स्वयंपाक बनवतो. हे त्या काळामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अन्न शिजवण्यासाठी वेगवेगळ्या इंधनांचा वापर केला जात नव्हता किंवा तंत्रज्ञान विकसित झालं नव्हतं. अन्न शिजवण्यासाठी फक्त लाकडाचा वापर केला जात होता. म्हणून शहरामधील लोकांना अन्न शिजवण्यासाठी लाकडाची आवश्यकता असते आणि लाकडाचे उत्पादन हे दुसऱ्या शेती विभागामध्ये लोक करतात. आता का करतात दुसऱ्याच विभागामध्ये, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्यामध्ये का करत नाहीत, हा एक महत्त्वाचा प्रश्न. इथं फांतुने यांनी गृहीतकामध्ये स्पष्ट केलेलं आहे की शहरामध्ये जे लोक राहतात किंवा शहरामध्ये जी बाजारपेठ आहे, या बाजारपेठेमध्ये शेतीतून उत्पादित होणारा माल बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ज्यावेळी शेतकरी पाठवतात त्यावेळी त्यासाठी येणारा वाहतुकीचा खर्च हा शेतकऱ्यांनी स्वतः भागवायचा. जर 5व्या किंवा 6व्या विभागामध्ये लाकडाचे जर उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले असते तर लाकडाची वाहतूक करण्यासाठी वाहतुकीचा खर्च जास्त आला असता आणि तो शेतकऱ्याला परवडणारा नसता. म्हणून शेतकऱ्याला परवडण्यासाठी बाजारपेठेपासूनचं कमी अंतर ही जागा सोयीची असते. म्हणून दुसरा विभाग जो आहे कृषी विभाग फांतुने यांनी तयार केलेला, त्यामध्ये इंधनासाठी लाकडाचे उत्पादन घेतले जाते. अर्थात त्या शहरातील लोकसंख्येची इंधनाची गरज किती आहे यावर आधारित या विभागाचा विस्तार अवलंबून असतो. तिसरा जो कृषी विभाग आहे तो तिसरा कृषी विभाग पिकांची लागवड किंवा सखोल पिकांची शेती म्हणून ओळखला जातो. आता या विभागामध्ये, तिसऱ्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते किंवा अन्नधान्याची लागवड केली जाते किंवा अन्नधान्याचं उत्पादन घेतलं जातं. तिसरा, चौथा आणि पाचवा हे जे 3 विभाग आहेत ते जवळपास एकसारखे आहेत, मात्र त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तिसऱ्या विभागामध्ये पिकांची लागवड तर केली जातेच, पण इथं पडीक जमिनीचं प्रमाण 0% इतकं असतं. जेवढी जमीन उपलब्ध आहे त्या संपूर्ण जमिनीवरती तिसऱ्या विभागामध्ये खाद्य पिकाचं उत्पादन घेतलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचा जो चौथा विभाग आहे पिके, कुरण आणि पडीक. पिके, कुरण आणि पडीक. आता इथं चौथा विभाग, या विभागामध्ये काही पिकांची लागवड केली जाते तर काही गुरांना चारा आवश्यक असतो, त्या चाऱ्याचं उत्पादन घेतले जाते. म्हणजेच ते गवताळ कुरणे त्या ठिकाणी
जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध असतात आणि पडीक जमिनी असते. म्हणजे चौथा विभाग जो आहे तो चौथ्या विभागामध्ये काही ठिकाणी पिकं असतात, काही ठिकाणी कुरणं असतात, तर काही ठिकाणी पडीक जमिनी सुद्धा असतात. आणि पाचवा विभाग 3 शेती पद्धती. या 3 शेती पद्धतीमध्ये धान्य पिकांचं उत्पादन घेतलं जातं. त्याचबरोबर कुरणे हे सुद्धा गवताळ कुरणे हे सुद्धा त्या ठिकाणी राखीव असतात आणि पडीक क्षेत्र हे त्या ठिकाणी अस्तित्वात असतं. म्हणजे या 3 विभागामध्ये जो पाचवा पट्टा आहे कृषी विभागाचा, या पाचव्या पट्ट्यामध्ये 3 प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात, म्हणून याला 3 शेती पद्धती असे म्हणतात. आता या 3 शेती पद्धती आहेत: पिकासाठी आवश्यक असणारी जमीन, कुरणांसाठी आवश्यक असणारी जमीन आणि पडीक क्षेत्रासाठी आवश्यक असणारी जमीन यांचं प्रमाण पाचव्या विभागामध्ये प्रत्येकी 1/3 इतकं असतं. म्हणजे जवळपास समान 3 विभाग पाचव्या विभागामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी वापरलेले आपल्याला पाहावयास मिळतात. 3 शेती पद्धती. आता 3 शेती पद्धतीमध्ये जर आपण विचार केला तर या ठिकाणी पडीक क्षेत्रही आहे, कुरणांचं क्षेत्रही आहे आणि धान्य पिकाखालील क्षेत्र सुद्धा आहे. म्हणून इथं धान्य पिकाचं जे प्रमाण आहे किंवा उत्पादन आहे ते कमी असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्यानंतरचा जो 6वा विभाग आहे पशुपालन. हा 6वा विभाग म्हणजे शेवटचा विभाग, शहरापासून फार दूर असणारा विभाग, की जो अर्धवर्तुळाकार पट्ट्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. आता या 6व्या विभागामध्ये पिकांचं उत्पादन घेणं फायदेशीर ठरत नाही, कारण बाजारपेठ आणि हा 6वा विभाग यामधील अंतर सर्वात जास्त असतं. आणि जर इथं पिकांचं किंवा धान्य पिकांचं उत्पादन जर घेतलं तर त्यासाठी येणारा वाहतुकीचा खर्च जास्त असतो आणि बाजारपेठेतील किंमत मात्र तेवढीच असते. त्यामुळे या प्रदेशामध्ये 6व्या विभागामध्ये गवताळ कुरणांचं क्षेत्र वाढविले जातं आणि त्यावर आधारित पशुपालन केलं जातं. म्हणजे 6वा विभाग आहे तो पशुपालनासाठी प्रसिद्ध आहे. आता पशुपालन जे आहे त्याच्यापासून 2 गोष्टींचं उत्पादन मिळतं. एक गुरे आणि दुसरं म्हणजे लोणी किंवा दुग्धजन्य पदार्थ. आता गुरांना बाजारपेठेपर्यंत चालवत नेलं जातं, त्यामुळे गुरांच्या वाहतुकीसाठी येणारा खर्च हा शून्य असतो. एक भाग. दुसरा भाग की या ठिकाणी गुरांपासून किंवा पशुपासून किंवा पशुपालनापासून जे इतर पदार्थ मिळतात, जसं दूध आहे, त्या दुधापासून लोणी तयार केलं जातं. ते वजनानं हलकं असतं, त्याची वाहतूक करण्यासाठी फारसा खर्च येत नाही. त्यामुळे 6व्या विभागामध्ये पशुपालनासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचा वापर केलेला आपल्याला आढळतो. आता या ठिकाणी एक मात्र विचारात घेण्यासारखं आहे की शहराच्या जवळचा जो भाग आहे, अगदी शहराला लागून असणारा पट्टा, पहिला कृषी विभाग, यामध्ये नाशवंत स्वरूपाच्या मालाचं उत्पादन घेतलेलं आपल्याला आढळतं. आणि जो शहरापासून फार दूर आहे, जो शहरापासून फार दूर आहे, 6वा कृषी विभाग, या विभागामध्ये सुद्धा नाशवंत स्वरूपाच्या मालाचेच उत्पादन घेतलेले आपल्याला आढळते. ज्या उत्पादनामध्ये दूध, लोणी, तूप इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. इथं भाजीपाला मात्र घेतला जात नाही. इथं भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं जात नाही. कारण काय की दूध, लोणी, तूप यांची वाहतूक करण्यासाठी येणारा वाहतुकीचा खर्च
कमी असतो. त्यामुळे या प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या पिकांचं उत्पादन घेतलं जातं किंवा जमिनीचा वापर या कारणासाठी केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं फॉन्तोनेन यांनी वाहतूक खर्चावरती आधारित असणारा कृषी भूमी उपयोग समकेंद्री वर्तुळाप्रमाणे वेगवेगळे कृषी विभाग दर्शवलेले आहेत. की जो आर्थिक खंड किंवा वाहतूक खर्च ह्या दोन गोष्टी फॉन्तोनेन यांनी विचारात घेतलेल्या होत्या किंवा या दोन गोष्टींना जास्तीत जास्त महत्त्व दिलेलं होतं. आता यानंतरचा जो भाग आहे सुधारित फॉन्तोनेन यांचा सुधारित सिद्धांत किंवा मूळ सिद्धांतामधील बदल, ते आपण पुढच्या तासाला पाहू. तोपर्यंत धन्यवाद.